पुढचे मुख्य न्यायमूर्ती माझे लहान बंधू जस्टिस सूर्यकांत, महाराष्ट्राचे मुंबई उच्च न्यायालयाचे मुंबई व गोवाचे माजी मुख्य न्यायाधीश, अतिशय पॉप्युलर चीफ जस्टिस आणि आता सुप्रीम कोर्टात आमच्यासोबत काम करत असलेले माननीय दीपंकर दत्ताजी, औरंगाबादचे सुपुत्र माझे सर्वोच्च न्यायालयातील सहकारी श्री प्रसन्न वराळे, ज्यांची नुकतीच सुप्रीम कोर्टामध्ये नियुक्ती झाली, ते आमचे नागपूरकर. मी नुसतं नागपूरकर नाही आहे, अतुल चांदूरकर, त्या सर्वांच्या तिघांच्याही धर्मपत्नी, माझ्या मातोश्री कमलताई गवई, माझ्या अर्धांगिनी डॉक्टर तेजस्विनी गवई, न्यायमूर्ती रवींद्र घुगे, न्यायमूर्ती नितीन सांबळे, न्यायमूर्ती विभा कंकणवाडी, महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलचे अध्यक्ष विठ्ठल कोंडे देशमुख, ॲडिशनल सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया अनिल सिंग, श्री अमरसिंह गेरासे, मुख्य सरकारी वकील, समोर उपस्थित सर्व सन्माननीय उच्च न्यायालयाचे माझे सहकारी बंधू, त्यांच्या अर्धांगिनी, या कार्यक्रमाला उपस्थित माझे माजी सहकारी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला, श्री न्यायमूर्ती सुनील देशमुख, न्यायमूर्ती विश्वास जाधव, आमचे ज्येष्ठ बंधू तात्या देशमुख, श्री उल्हास देपडवार, चांदीवाल साहेब मागे बसले आहेत, बोरा साहेब, या विभागाचे डिव्हिजनल कमिशनर श्री जितेंद्र पापड़कर, पुलिस कमिशनर श्री प्रवीण पवार, इंस्पेक्टर जनरल श्री वीरेंद्र मिश्रा, कलेक्टर श्री दिलीप स्वामी, त्याचप्रमाणे सुप्रीम कोर्टाचे सेक्रेटरी जनरल श्री मुनघाटे, मुंबई उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार जनरल श्री अडकर, महाराष्ट्र राज्याच्या लॉ डिपार्टमेंटचे सेक्रेटरी सिनियर काउन्सिल्स, सगळ्यांचे नाव घेणार नाही मी, फक्त चौधरी साहेबांचं प्रातिनिधिक स्वरूपात नाव घेतो, कारण की मला वाटतं ते एकटेच आज उपस्थित दिसतात. नॉर्मली शेळके साहेब कार्यक्रमाला असतात, पण ते आज मला तरी आहेत का, शेळके साहेब आणि इतर सर्व मंचावर उपस्थित, तसेच सभागृहात उपस्थित सर्व सिनियर अधिकारी, सिनियर काउन्सिल्स, नॉन डेझिग्नेटेड सिनियर काउन्सिल्स, पत्रकार बंधू आणि वकील मित्रांनो, आज ज्यावेळेला मी येत होतो माझ्या लॉ क्लर्कशी सोबत होते, ते म्हणाले कालचं अमरावतीचं भाषण काही तुमचं जमलं नाही. काल भाषण सुरू करायची वेळ माझ्यावरती 10 वाजताच्या नंतर आली आणि 6 वाजतापासून लोक बसले होते. तर विचार केला की लोकांचा किती अंत पाहायचा. आज त्याच्या बऱ्याच अगोदर चालू होत आहे भाषण. औरंगाबादबद्दल माझ्या काय भावना आहेत ह्या सांगण्याची आवश्यकता नाहीच आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की
आपल्या हृदयात माझं जेवढं स्थान आहे तेवढंच माझ्या हृदयात अमरावती, नागपूर, मुंबई याच्यासोबत औरंगाबादचं सुद्धा आहे. त्यापेक्षा मी असं म्हणेल की मुंबईपेक्षा मला नागपूर, औरंगाबाद आणि अमरावती जास्त जवळची वाटते. कारण की मे बी ग्रामीण भागातून आलेला असल्यामुळे, फर्स्ट जनरेशन लॉयर असल्यामुळे आणि अमरावती, नागपूर आणि औरंगाबादची संस्कृती जवळपास सारखीच असल्यामुळे तो जो आपुलकी जी वाटते. आणि मुंबई काहीतरी म्हटलं तरी कॉस्मोपॉलिटन शहर आहे आणि मुंबई तरी बरी आहे, पण दिल्लीला गेल्यावरती दिल्ली काय ते कळतं. खरं म्हणजे माझी न्यायालयीन कारकीर्द जवळपास 22 वर्षाची होईल. मी 84-85ला वकिली चालू केली. धोरडे साहेब आम्हाला सिनियर होते त्यावेळेला. विनायक दीक्षित आज दिसत नाहीत, मला वाटते प्रकृती अस्वास्थ्यामुळे आले नसतील. पण मागच्या वेळेला मी नाव नाही घेतलं तर आमचे दिलीप बनकर पाटील नाराज झाले होते, म्हणजे मी तुमच्यासोबत होतो. आम्ही मुंबईला वकिली चालू केली. औरंगाबाद बेंच झाल्यावरती रमेशराव आणि विनायक दीक्षित हे सगळे आमचे दिलीप बनकर पाटील औरंगाबादला आले. आणि त्याच कालखंडात मी भाऊसाहेब बोबडे जे ॲडव्होकेट जनरल होते आणि व्ही आर मनोहर यांच्या सल्ल्यानुसार नागपूरला स्थानांतरित झालो. 2006ला मी पहिल्यांदा वाटते मार्चमध्ये व्हिजिटिंग जज म्हणून आलो आणि वाटते कोपऱ्यातलं बहुतेक 13 नंबरचं कोर्ट असेल. तर त्यावेळेला माझ्याकडे क्रिमिनल असाइनमेंट देण्यात आली होती आणि सुरुवातीच्या कालखंडात जवळपास 200-225 मॅटर्स रोज असायचे. त्यावेळेला म्हणजे क्रिमिनल मॅटर्समध्ये मग आमचे सपकाळ साहेब आणि त्यावेळेला साधनाताई होत्या, जॉय मुखर्जी असे सगळे क्रिमिनलमधले. आणि 7-7-7:30पर्यंत बसून आम्ही बोर्ड पूर्ण करायचा. 200चा बोर्ड 150वर आला, 150चा 100वरती आला. जरी एक शॉर्ट स्टिंट होता त्यावेळेला 2006चा व्हिजिटिंग जज म्हणून, तर त्या कमी काळातच मला औरंगाबादमधून भरपूर प्रेम मिळालं. त्यानंतर परत नागपूरला गेल्यावर जवळपास 2007च्या सुरुवातीला आणि 2006च्या शेवटी माझं हे नागपूरवरून औरंगाबादला स्थानांतरित करण्यात आलं. आणि त्यानंतर सतत एक 3-4 वर्षाचा कालखंड औरंगाबादलाच काढला. आणि औरंगाबादच्या रामा इंटरनॅशनलच्या परिसरचा जो औरंगाबाद उच्च न्यायालयाचा जो परिसर आहे त्याच्या आठवणी मनात एवढ्या दृढ झालेल्या आहेत त्या कधीच पुसता येणं शक्य होणार नाही. औरंगाबादने मला आपलंसं केलं आणि मी औरंगाबादला आपलं. मी औरंगाबादचा नाही
असा कधी विचारही आला नाही. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की अमरावती आणि नागपूरबद्दल मला जेवढं प्रेम आहे तेवढंच किंबहुना थोडंसं किंचितभर जास्तही असेल औरंगाबादला आहे, औरंगाबादबद्दल आहे. अनेक नवीन तयार झाले. खंडारे साहेबांनी सांगितलं की माझ्या स्वभावाबद्दल की मी स्वतःला नेहमी स्पष्टपणे करत राहिलो की जज हा आयसोलेटेड नसला पाहिजे, ही माझी नेहमीच धारणा राहिलेली आहे. आणि जर दोन वकिलांना भेटून जज निपक्षपातीपणे काम करत नाही असं जर असेल तर मला वाटते की ती व्यक्ती मग जज बनण्याच्या लायकीचीच नाही आहे. खंडारे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जोपर्यंत समाजात राहून समाजाचे प्रश्न समजत नाहीत, लोकांच्या काय व्यथा आहेत त्या कळत नाहीत, तोपर्यंत खऱ्या अर्थानं न्यायदानाचं काम आपण करू शकत नाही. नुसतं कायद्याच्या चौकटीत न्याय जर दिला तर तो कम्प्लीट जस्टिस होणार नाही, हे माझं नेहमीच मत राहिलेलं आहे. आणि त्यामुळे इथे अनेक त्याला खंडारे साहेब गव्हर्नमेंट लीडर होते, मग त्यांच्या टीममधले किशोर पाटील, सुभाष तांबे, सुनील काळजाते असे अनेक मित्र झाले. त्यावेळेला संजय भाई, सुनील हे दोघेही जण वकील होते, सुद्धा त्यावेळेला वकिलीत होते. काही कालखंडात प्रसन्नही खंडारे यांच्या टीममध्ये होते त्यावेळेला. आणि अशा अनेक लोकांसोबत चांगल्या आठवणी मनामध्ये पूर्ण ताज्या आहेत. सुरुवातीला गंगापूरवाला साहेब मी मला वाटते 2006 मध्ये आल्यानंतर संजय पहिल्यांदा प्रसन्नजींचं इलेक्शन झालं, त्यानंतर ते नागपूरला गेले. संजय भाईंचं इलेक्शन झालं. वाटते थोड्या काळात सुनील देशमुखांचं झालं, ते काही यायला तयार नव्हते, त्यांच्या मिनता कराव्या लागल्या. आणि सगळ्यांसोबत मला बसण्याचा योग आला. बोर्डे साहेबांसोबतही बसलो. आणि सर्वात पहिला माझा जो डीबी होता तो म्हणजे संजय भाई सोबत होता. संजय भाई हे त्यांच्या सिव्हिल प्रॅक्टिस होती पूर्ण. आणि त्यावेळेला जे काही निष्णात वकील होते त्या सिव्हिल वकिलांमध्ये त्यांचं एक मोठं नाव होतं. आणि आमचा बेंच जे जुने मॅटर्स आहेत ते फायनल हिअरिंगचा बोर्ड त्याला जयंत पटेल होते, ॲक्टिंग चीफ जस्टिस, त्यांनी दिला होता. आणि आम्ही दोघांनी जवळपास त्या रोस्टरमध्ये 900-950 केसेस संपवल्या. तात्यासाहेब BN देशमुखांनी ज्या मॅटर्समध्ये रूल आणि इंटरिम रिलीफ दिले होते, बऱ्याचशा मॅटर्समध्ये आम्ही रूल डू इट ॲब्सोल्यूट इन टर्म्स ऑफ दी ऑर्डर डेटेड सो अँड सो. आणि त्यावेळेला रोस्टर संपत आला, संजय म्हणाले की आपण 1000पर्यंत पोचायला पाहिजे होतं. आणि कर्मधर्म सहयोगाने असाइनमेंट वाढली 2 आठवड्यांनी आणि आम्ही मला वाटतं जवळपास 1100पर्यंत पोचलो. ज्यांच्यासोबत बसलो मग ते म्हणजे सिनियर कलिग्स असो, ज्युनियर कलिग असो, त्या सगळ्यांपासून शिकायला मिळालं. आमच्याकडे एक मोठा क्रिमिनल मॅटर आला होतं अहमदनगरचं, 389B 389Cचं. आणि एवढा मोठा गठ्ठा पाहून त्याला कोणी हात लावायला तयार नव्हतं. मोठमोठे क्रिमिनल वकील त्यामध्ये वाटते कापडिया साहेब होते, साधना जाधव होत्या, अजून बरेचसे ॲक्यूज होते. आणि आम्ही ते अपील ऐकलं. संजय भाईंना म्हटलं की तुम्ही जजमेंट लिहा.
ते म्हणे मी तर क्रिमिनलचं काम कधीच केलं नाही. त्यांनी एवढं सुंदर जजमेंट लिहिलं. आणि सुनीलजीसोबत बसलो. मी मराठी मीडियममध्ये शिकलेला आहे. मग सांगितल्याप्रमाणे अमरावतीच्या महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळा क्रमांक 8मध्ये शिक्षण सुरुवात झाली. त्याच्यामुळे इंग्रजी थोडी बेताचीच आहे. पण माझी इंग्रजी थोडी बहुत मला सुधारायचं आली सुनीलजींसोबत बसल्यावर. आमच्याकडे शिर्डीचं मॅटर लागलं होतं की सगळे पॉलिटिकल अपॉइंटमेंट जे लोक इलेक्शनमध्ये हारले होते. आता मोकळं बोलायला काही हरकत नाही, कारण की 6 महिन्याचाच कालखंड राहिलेला आहे. जे लोक इलेक्शन हारले होते त्यांना कुणी त्यावेळेला कोलिशन गव्हर्नमेंट होतं. एका पार्टीचा अध्यक्ष, एका पार्टीचा उपाध्यक्ष. आणि मग त्यावेळेला जजमेंट देताना त्यावेळेला म्हणजे मी घरून वाचून येणं बंद केलं होतं. 2010मध्ये बोबडे साहेबांनी मला सांगितलं की तू थोडं वाचून येणं बंद कर. आणि त्यावेळेला वेळेवर साईबाबांच्या थोडंसं मॅटर लागलं, आम्ही ऐकलं आणि तिथंच डिक्टेशन चालू केलं. जरूर त्यामध्ये मी वाक्य वापरलं की साईबाबा इज नॉट दी मोनोपोली ऑफ पॉलिटिशियन्स. सुनीलजींनी म्हटलं मोनोपोली नाही, फिफ्डम लिहा म्हणे. नंतर वाचून मी डिक्शनरी मिनिंग पाहिला त्याचं. तसं तात्यासाहेबांसोबत तर तात्यासाहेब ज्यावेळेला आमच्या नावाबरोबरच गेले होते, पण काही कारणामुळे तात्यासाहेब ती गाडी पुढे निघाली आणि आम्ही पाठीमागे राहिलो. ते त्यांचं पहिलं सिटिंग नागपूरला होतं आणि मी त्यावेळेला गव्हर्नमेंट पुढे होतो. तिथे त्यांना भेटायला गेलो आणि तेव्हापासून त्यांच्या पारिवारिक संबंध तात्या, त्यानंतर सुनंदा बहिणी हे आम्ही एका परिवारासारखेच राहिलो. औरंगाबादला असो, औरंगाबादच्या नंतर मुंबईला असो. अनेक अशा आठवणी आहेत. आम्ही विश्वासराव, त्याच्यानंतर हरदास साहेब आणि मला वाटते घुगे साहेब नंतर जॉईन झाले. टेनिस खेळायचो आम्ही. नागपूरला टेनिस खेळत होतो. त्यावेळेला मला वाटते वराडे साहेब होते, शुक्रे साहेब, मी आणि विश्वासराव. आणि तो दिवसही आठवतो, 13 ऑगस्ट 2014. आणि त्या दिवशी टेनिस खेळता खेळता शेवटच्या सेटमधला शेवटचा बॉल मारल्यावरती फार मोठा माझा असा अपघात झाला आणि त्या तिघांनी मला तिथून मग हॉस्पिटलला घेऊन गेलं. आणि मला वाटते की त्यानंतर औरंगाबादलाही चांगला काम करायचा योग येणार असेल किंवा सुप्रीम कोर्टात जाण्याचा योग असेल, म्हणून अशा कठीण परिस्थितीतून मी निघालो. त्यावेळेला जवळपास म्हणजे 4-5 तास माझ्या मानेखालचं पूर्ण शरीर बधीर झालं होतं. अशा अनेक आठवणी आहेत. चांदीवाल साहेबांचा राजदंड ते देणार होते मला, पण अजून काही त्यांनी दिला नाही. आम्ही संध्याकाळला ज्यावेळेला फिरायला निघायचो तर चांदीवाल साहेबांसोबत तो राजदंड असायचा. त्यांना विचारलं मी काय आहे तुमच्या, म्हणे यांनी भूत वगैरे जवळ येत नाहीत. माहीत आहे की सूर्यकांत साहेब, दत्ता साहेब हे थोडं बोर होत असतील, पण आता त्यांना ती शिक्षा, यू विल हॅव टू बेअर विथ दिस. त्यांनी मला कबुली केलं होतं की राजदंड देईल, पण ते काही अजून मिळालं नाही. बोरा साहेबांचा तर मी मगाशी आज प्रसन्नजींनी म्हटलं की त्यांनी लेख लिहिला लोकमतमध्ये, मी मगाशी बसल्या वाचला. त्यांनी उल्लेख केला की कुठल्या उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी जिल्हा न्यायालयाने चांगलं जर जजमेंट लिहिलं तर काही त्याची तारीफ होत नाही. मला वाटते त्यांनी त्यांचा उल्लेख त्याच्यावेळेला नाशिकला प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट जज होते आणि एका टेनन्सीच्या मॅटरमध्ये त्यांनी अतिशय सुंदर असं जजमेंट लिहिलं होतं. त्यानंतर मी त्यांना मुंबईवरून फोन करून
त्यांचं अभिनंदन केलं की फार चांगलं तुम्ही जजमेंट लिहिलेलं आहे. आणि संकुचित राहणं हे मला कधी जमलंच नाही, कारण की लहानपणापासून जी घडण घडत गेली ती आईवडिलांच्या जे संस्कार घडले. कालही मी अमरावतीला बोलता बोलता म्हटलं की आमचा परिवार जो होता तो एक फार मोठा संयुक्त परिवार होता. म्हणजे आमच्या घरामध्ये फक्त वडील आणि वडिलांचे सख्खे भाऊ वगैरे एवढेच नाही, तर त्यांचे आते भाऊ, चुलत भाऊ, मावस भाऊ असे अनेक त्यावेळेला शिक्षण तालुका लेवलवरती अवेलेबल नव्हतं. अमरावतीला आमच्या त्या छोटेखानी घरामध्ये येऊन राहायचे. एका वेळेला 10-10, 12-12 लोक शिक्षण घ्यायचे. आणि त्या परिस्थितीत माझी आई आणि माझ्या आत्या, लहान आत्या ज्या होत्या त्या एक 10-15 लोकांचा स्वयंपाक करायच्या. आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. आणि वडील तर लहानपणापासून सामाजिक कार्यात होते. संत गाडगे महाराजांसोबत त्यांच्या विचारात त्यांची जडणघडण झाली. संत गाडगे महाराज ज्या वेळेला त्यांच्या प्रवचनाचे त्यावेळेला ते वडिलांना सोबत घेऊन जायचे आणि त्यांना म्हणायचे की रामकृष्ण तू पहिल्यांदा भाषण कर, नंतर मी प्रवचन देईल. आणि अशा जडणघडणीतून वडिलांच्या विचारातून जो स्वभाव बनतो माणसाचा तो नंतर काही बदलत नाही. वडिलांची एकच शिकवण होती की जी मी नेहमीच लक्षात ठेवली आणि तिचं अनुकरण करण्याचा प्रयत्न केला. वडिलांनी म्हटलं होतं की आयुष्यात जर कोणाकरता करता येत असेल तर फक्त चांगलं कर आणि दुश्मनाचं सुद्धा वाईट करू नकोस. मी माझ्या आयुष्यात प्रयत्न केला की वडिलांनी जी शिकवण दिली ती अंमलात आणायचा. किती अशा यशस्वी ठरलो हे मी तर स्वतः सांगू शकणार नाही. आज बऱ्याच लोकांनी माझ्याबद्दल खूप चांगलं बोललं औरंगाबाद भारत, पण मला वाटते पूर्ण सत्य बोलले नाही. ज्यावेळेला अजवंत साहेब आले होते डायसवरती त्यावेळेला काही लोकांच्या स्मित हास्याचा जरा आवाज आला. वाटलं लोकांना आठवणी आल्या का त्या जुन्या, पण ते चालत असतं. अजवंत साहेब ते कधी कधी आमचं वसंतरावांसोबतही वाजायचं. मुरार देशपांडे आहेत, तळेकरांसोबत वाजायचं कधी कधी, पण ते पंढरपूरचं पर्यादित राहायचं. इट इज टू नेव्हर बी कॅरीड बियॉन्ड दॅट पर्टिक्युलर मॅटर. आमच्या मल्लिक साहेबांचा आम्ही मोठा सत्कार केला होता बीडला, ते सिनियर ॲडव्होकेट झाल्यावरती. पण ते खंडारे साहेबही होते, त्यात खंडारे साहेब होते, दोरडे साहेब होते. अशा अनेकांचे प्रेमाचे संबंध आले. उल्लेख केला कोंडे देशमुखांनी की 2009 ज्या वेळेला बार काउन्सिलची एक कॉन्फरन्स झाली होती मुंबईला, याचा उल्लेख बऱ्याच वेळेला केलेला आहे, पण मी नाव घेत नव्हतो सिनियर वकिलांचं, पण आता ते कोंडे देशमुखांनी केलं उघड. ते डिसेंट्रलायझेशन ऑफ ज्युडिशरी या विषयावरती बोलत होते आणि बोलता बोलता ते म्हणायला लागले की बेंचेस निर्माण करणं हे किती चुकीचं आहे. याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे औरंगाबाद बेंच आहे. आणि औरंगाबाद बेंच इज नथिंग एल्स बट अ डिस्ट्रिक्ट कोर्ट. आमच्या साधनाताई समोर बसल्या होत्या, आज त्या येणार होत्या, पण मला वाटते काही कारणामुळे येऊ शकल्या नाहीत. त्या एकदम अस्वस्थ झाल्या. मी त्यांना डायसवरून इशारा केला की काही काळजी करू नका. आणि मी फॉर्च्युनेटली त्या परिसंवादाचा अध्यक्ष मी असल्यामुळे शेवटचं भाषण माझं होतं. आणि मी म्हटलं की आपल्या साहेबांनी जी टीका केली की औरंगाबाद बेंच इज an elevated district court,
खरं म्हणजे इव्हन आपण डिस्ट्रिक्ट कोर्टालाही कमी लेखणं हेही चुकीचं आहे. पण वी ऑलवेज से दॅट देर इज नथिंग लाईक अ सबऑर्डिनेट ज्युडिशरी. इट इज अ ज्युडिशरी. somebody works in the trial court, somebody works in the high court, somebody works in the Supreme Court. प्रत्येकजण आपापल्या परीनं न्यायदानाचं काम करत असतो. आणि मी माझ्या भाषणात म्हटलं की औरंगाबाद बार इज नो लेस दॅन बॉम्बे बार और की नागपूर बार. आणि त्यावेळेला म्हटलं होतं मी की औरंगाबाद बेंच हॅज प्रोड्युस्ड मेनी एमिनंट लॉयर्स अँड गुड जजेस. नंतरच्या काही वर्षाच्या कालखंडात औरंगाबाद बेंचने सिद्ध करून दाखवलं की लागोपाठ 4 चीफ जस्टिसेस औरंगाबाद बेंच, नरेश पाटील, संभाजी शिंदे, प्रसन्न वराडे आणि संजय गंगापूरवाला, आणि औरंगाबाद बेंचनी दिले प्रसन्न वराडे. त्यामुळे मी स्वतः एक विकेंद्रीकरणाचा खंदा पुरस्कर्ता आहे. ज्या ज्या वेळेला कोल्हापूर बेंचची डिमांड होत असते त्या त्यावेळेला मी त्याचं सामर्थ्य करतो आणि त्याकरता मी उदाहरण देतो औरंगाबादचं. की औरंगाबादला ज्यावेळेला बेंच निर्माण झाला त्यावेळेला जे फायलिंग होतं आणि आजचं जे फायलिंग आहे औरंगाबादचं ते मुंबईची जी अपेलेट साईड आहे त्यापेक्षाही औरंगाबाद बेंचचं फायलिंग जास्त आहे. आज आपण बघतो की बीड जिल्हा एखाद्या टोकाच्या तालुक्यातला किंवा नांदेड जिल्ह्यातल्या देगलूर तालुक्यातला एखादा जो गरीब पक्षकार येतो तो जर औरंगाबाद बेंच नसतं तर न्यायापासून वंचित राहिला असता. कारण की मुंबईच्या वकिलांची फी आणि मुंबईच्या जाण्याचा खर्च हा त्याच्या आटोक्याबाहेरचा आहे. आणि म्हणून औरंगाबाद बेंचने सिद्ध करून दाखवलं की डिसेंट्रलायझेशन हे आपल्या जे घटनेचं तत्व आहे की या घटनेतला जो शेवटचा नागरिक आहे, या देशाचा जो शेवटचा नागरिक आहे, त्याला कमीत कमी खर्चात आणि कमीत कमी वेळामध्ये न्याय देण्याचं जे कार्य आहे ते आपण या विकेंद्रीकरणाने सिद्ध करून दिलेलं आहे. मगाशी काटेश्वरकरांनी उल्लेख केला की औरंगाबादच्या ज्या काही चांगल्या नेमणुका झाल्या मधल्या कालखंडामध्ये वगैरे त्यात माझाही थोडाफार हातभार आहे. तर म्हणजे प्रशांत काटेश्वरकरांना आणि आमच्या सुधांशू चौधरींना याबद्दल बोलण्याचा काही अधिकार नाही आहे. असं हे बोलायचं विसरून गेलो मी की औरंगाबाद बेंचनी सुप्रीम कोर्टाला सुद्धा 2 सिनियर ॲडव्होकेट दिलेले आहेत. तीन आता 3 झाले मला वाटते. आता 3 झाले. सुधांशू चौधरी, त्यानंतर संजय खर्डे, बट आता नाही संजय खर्डेने आता मागच्या दुबई. तर त्यामुळे औरंगाबाद याचा विषय निघाला योगायोगाने. आज औरंगाबाद बेंचचं नाव सुप्रीम कोर्टामध्ये पहिल्यांदा वराडे साहेबांना रिप्रेझेंटेशन मिळतं आहे. मगाशी उल्लेख केला गेला चांगल्या नेमणुकांबद्दल, पण प्रत्येक वेळेला काही सगळ्या इच्छा पूर्ण होत नसतात आणि खंतही असते. आज वकील वर्गातील असे अनेक सिनियर ॲडव्होकेट बसलेले आहेत की ज्यांनी उच्च न्यायालयाचा न्यायमूर्ती व्हावं म्हणून आम्ही प्रयत्न केले. त्यावेळेला कॉलेजमध्ये नव्हतो आणि त्यात ते दोघंजणं एका फुटीच्या अंतरावर काही कारणवश
परंतु ज्यावेळेला मी औरंगाबादला होतो 2006 ते 2013 पर्यंत मी येत जात राहिलो, त्यावेळेला मी नेहमीच म्हणायचो की औरंगाबाद बेंच हॅज अ ग्रेट पोटेन्शियल आणि काही काळानंतर या बेंच विल गिव्ह कॅन्डिडेट्स फॉर इलेव्हेशन. आणि आज मला आनंद आहे की आज ती परिस्थिती मी जे त्यावेळेला बोललो होतो, त्यावेळेला मला जी अपेक्षा होती ती बऱ्याच अंशी पूर्णत्वास आलेली आहे. चांगले चांगले तरुण वकील आपल्याकडून आज बेंचवर इलेव्हेट झालेले आहेत आणि काही होण्याच्या मार्गावरती आहेत. त्यासाठी पुढे खूप चांगले कॅन्डिडेट आहेत, पण आता माझा वेळ कमी आहे त्याच्यामुळे. आणि दत्ता साहेबांनी म्हटलेलं आहे की आय हॅव टू हँड ओव्हर बॅटन टू जस्टिस सूर्यकांत. तर त्यामुळे सूर्यकांत साहेबांकडे आपल्या बेंचनी अपेक्षेने बघायला काही हरकत नाही. या प्रसंगी खंत म्हणजे साहेब आहे तिथे ज्यावेळेला प्रसन्न वराडेंचं इलेव्हेशन झालं, त्यानंतर आम्ही एकदा बसलो होतो. आय थिंक आय विल टू स्पीक इन इंग्लिश. देयर इज अ कन्व्हेन्शन दॅट वी शुड नॉट लीक आउट the proceedings of the collegium, not be doing things which will amount to leaking out the proceedings of collegium. But one thing that after Justice Varade was elevated to the Supreme Court, we meet in the launch, and Justice Dipankar Datta to me, and I was part of the collegium by then. And he said, sir, the best Chief Justice that we have in the High Courts should come to the Supreme Court. And I must say that we took the idea seriously. I was in a position to convince most of the members of the Collegium, rather I would say all the members of the Collegium, that the best Chief Justice that India has should come to the Supreme Court. Things are, at times the things don't happen the way we want. We are also assured that till one of us, because one of the reasons given was that the Bombay High Court has already Supreme Court. So Justice Datta gave a suggestion till one of the judges in the Supreme Court retires, the Bombay High Court will not get any Chief Justice and will postpone the position of Chief Justice to Bombay so that the total quota of 5 doesn't exceed. But unfortunately, I won't be speaking anything about that now because the office which I hold restrains me from speaking anything more. I'll read after 24th of November 2025. But only I can say that Sanjay Bhai, you have lost nothing by not coming to the Supreme Court. It is a loss of the Supreme Court. मी हे बोलणार नव्हतो, पण मगाशी ज्यावेळेला संजय भाईंचा सत्कार केला त्यावेळेला ज्या टाळ्या पडल्या, कधी कधी मगाशी म्हटल्याप्रमाणे बऱ्याचशा गोष्टी घडत नसतात आणि नियती बऱ्याच वेळेला नियती प्लेज अन इम्पॉर्टंट रोल. आणि मी नेहमीच म्हणत असतो की मगाशी म्हटलं गेलं सगळ्यांनी माझ्याबद्दल चांगलंच बोललं. मला माहित आहे की सत्काराच्या प्रसंगी आणि मोक्षदामध्ये कोणी वाईट बोलत नाही. कधी कधी वर गेलेला माणूस विचार करत असेल की माझ्याबद्दल जे बोलल्या गेलं त्याचं किती सत्य आहे.
मी नेहमीच समजतो की माझ्यापेक्षा अधिक एबिलिटीचे माणसं, अधिक एबिलिटीचे वकील, अधिक जजेस हे हायकोर्टाचे जजेस होऊ शकले नाही किंवा सुप्रीम कोर्टात येऊ शकले नाही. माझ्यापेक्षा योग्यता असलेले अधिक असे असतील की जे सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती आहेत, मग ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती या देशाचे चीफ जस्टिस ऑफ इंडिया होऊ शकणार नाहीत. आणि म्हणून प्रयत्नासोबत नियती आणि आईवडिलांचा सगळ्यांचा आशीर्वाद ह्याच गोष्टी माणसाला यशाच्या गमकापुढे पोचवत असतात. आज मला खात्री आहे की औरंगाबाद बेंच या देशाला एक चांगलं नाव देईल. या औरंगाबाद बेंचमधून अनेक असे न्यायमूर्ती येतील की जे औरंगाबाद बेंचचं नाव पुढे नेतील. औरंगाबादच्या संबंधी माझ्या 2 आठवणी मी आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही. पहिली म्हणजे ज्यावेळेला 2008 साली मी पुण्याहून येताना माझा औरंगाबादजवळ ॲक्सिडेंट झाला आणि त्याही वेळेला आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मी सुदैवातून त्यात बचावलो. वाटतं मी या बहुतेक ॲक्सिडेंट प्रोन झालेला आहे. आणि योगायोगानं तिथून ॲडव्होकेट अमित देशपांडे जात होते. त्यांना गाडी दिसली, त्यांनी गाडी थांबवली आणि आम्हाला ते हॉस्पिटलमध्ये घेऊन आल्या. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ज्या प्रचंड संख्येने आपण सगळेजण तिथे मला भेटायला आले होते, त्यावरून आपल्या सर्वांचं किती प्रेम आहे हे मी माझ्या मनातून कधीही विसरू शकणार नाही आणि तुमच्या त्या ऋणातून कधी मुक्त होऊ इच्छिणार नाही. दुसरा प्रसंग म्हणजे 2015 साली माझे वडिलांचं ज्यावेळेला देहावसन झालं अमरावतीला आणि त्यानंतर जवळपास 5-6 दिवस मी अमरावतीला असताना औरंगाबादच्या मला वाटते पूर्ण आता जेवढे हजर असतील वकील त्यातले कमीत कमी 75% तरी सर्वजण अमरावतीला एक गाडीमध्ये 7-7, 8-8 जण येऊन भेटायचे आणि त्यावेळेला मला त्यांनी धीर दिला. आणि म्हणून औरंगाबादशी माझा नेहमीच प्रेमाचं नातं राहिलेलं आहे. आणि मी नेहमीच औरंगाबाद आणि नागपूर यांना माझा बार समजलेला आहे. मी मुंबई बार असोसिएशनचाही मेंबर आहे, वेस्टर्न इंडिया ॲडव्होकेट असोसिएशन. मला वाटते मी एकच वकील असेल की जो 5 बार असोसिएशनचा मेंबर आहे. आणि मला वाटते बहुतेक त्यावेळेला प्रसन्न मराठीत माझ्यासोबत बेंचवरती बसले होते किंवा तंदुरकर साहेब की ज्यावेळेला प्रश्न आला की आमच्याकडे ते हायकोर्ट बार असोसिएशन नागपूरला एक सदैव पेंडिंग पिटिशन आहे. एकदा देवधर साहेब आले होते, ते नागपूरला त्यांची सिटिंग होती आणि मी त्यावेळेला मुंबईत ते डिस्पोज ऑफ करायला निघाले होते. मला नागपूरच्या वकिलांचा साहेब विनप्रोक्चर झाला म्हणून त्यांना फोन केला की म्हटलं सर तुम्ही करू नका, आमचे सगळे प्रश्न आम्ही त्यातून पुढे मार्गी नेत असतो. मग तो जागेचा प्रश्न असो, इन्फ्रास्ट्रक्चरचा असो, बिल्डिंगचा असो. आणि मग ज्यावेळेला मुंबईला सरकारने निर्णय घेतला की मुंबईचं हायकोर्ट पूर्ण एअर कंडिशन करण्यात येईल, त्या हायकोर्ट बार असोसिएशन नागपूरमध्ये आम्ही तो प्रश्न उभा केला. त्यांना म्हटलं जर तुम्ही मुंबईला देत असाल तर नागपूर आणि औरंगाबादलाही दिलं पाहिजे. मग सरकार वाटते त्यावेळेला तांबरे साहेब सरकारी वकील असतील बहुतेक किंवा डांगरे मॅडम असतील. सरकार म्हणाले की आम्ही देऊ औरंगाबादला नागपूरला, पण त्याचं भाडं वकिलांना द्यावं लागेल. मी त्यांना म्हटलं की ठीक आहे, तुम्ही मुंबईकडनं भाडं घेत नाही आहे, एक तर तुम्ही नागपूर आणि औरंगाबाद
या दोन्ही कोर्टाचं पूर्ण एअर कंडिशनिंग विदाउट टेकिंग एनी चार्जेस करा, आणि नसेल करता येत तर मुंबईचं बंद करा. मुंबईचं बंद करणं शक्य नव्हतं, आणि त्यामुळे औरंगाबादचं एअर कंडिशनिंग, नागपूरचं एअर कंडिशनिंग सोबत झालं. मगाशी खंडारे साहेबांनी उल्लेख केला की मी खुर्चीवरती वेगळा असतो आणि खुर्चीवरून उतरल्यावरती वेगळा असतो. मी पहिल्यापासूनच मनामध्ये ठाम ठेवलेला आहे की खुर्ची ही टेम्पररी असते आणि संबंध हे परमनंट असतात. खुर्ची ही कधी ना कधी तर सोडावी लागणारच असते. जसं सरकारी घर, म्हणजे आता पर्सनल सांगतो, म्हणजे माझा मुलगा ज्योतिरादित्य, त्याचा लहानपणाचा कालखंड औरंगाबादच्या आज कंकणवाडी मॅडमच्या बंगल्यात राहतात. त्या बंगल्यात आम्ही बरेच वर्ष चांगल्या रीतीने काढले, आणि त्यानंतर मग आदेश आला की तुमचं हेडक्वार्टर त्यावेळेला या MB त्याचे जे मुख्य न्यायाधीश होते मोहित शाह साहेब, त्यांनी म्हटलं की नाही तुम्हाला मुंबईला यावंच लागेल. आणि गेलो. मग ते बायकोनी घर वगैरे खूप चांगलं सजवलं होतं, आणि घर सोडताना मग त्या भावनिक झाल्या, आणि थोडे मग ते कोणत्या अश्रू म्हणता येतील. मी म्हटलं की याच्यापुढे कुठल्याही सरकारी घराची आपली बांधिलकी ठेवायची नाही. आपण जे घर करत असतो, आपण जो बगीचा वगैरे फुलवत असतो, तो जो कुणी पुढे राहायला येणार आहे, आणि त्याचं मला फळही मिळालं. मी नागपूरला ज्यावेळेला जज झालो त्यावेळेला अनुराधा बंगल्यात राहत होतो. त्या मानानं बंगला तो छोटा होता, पण तरी मी जवळपास 70-80 झाडं तिथे लावले होते. आणि नंतर मग औरंगाबादून मुंबई, आणि मुंबईच्या नंतर ज्यावेळेला माझ्या वडिलांचं प्रकृती असल्यामुळे मी परत नागपूरला जायचा निर्णय घेतला. त्यावेळेला मी तिथे परत गेलो. मग त्यावेळेला सिनियरिटीमुळे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह जज म्हणून गेलो. मोठा बंगला मिळाला जवळपास. त्यात मग 500 झाडं लावले मी. आणि तिथे गेल्या जस्टिस तैलानी तिथे होते, ML तैलानी, आणि त्यांच्याकडून लोणच्याचा डब्बा आला. त्यांनी मग फोन केला की साहब बोले वो अचार का स्पेशलिटी है. मतलब क्या? म्हणजे आपने जो आम के झाड़ लगाए थे उस झाड़ से निकले हुए आमों का ये अचार आहे. त्याच्यामुळे त्याची टेस्टच वेगळी असते. औरंगाबादचे जे नातं आहे ते भावनिक आहे, प्रेमाचं नातं आहे. मी मगाशी सुरुवातीला सांगितलं की मी फॉर्मल भाषण करणार नाही. सिलेक्शनबद्दल, मगाशी इलेव्हेशनबद्दल मला आनंद आहे की कॉलेजमध्ये आल्यानंतर आम्ही मेरिट बेस्ड इलेव्हेशन करायचा प्रयत्न केला. मग ते सुप्रीम कोर्टामध्ये असो, काही काही चांगल्या कॅन्डिडेट्सनी औरंगाबादला, मुंबईला नाही म्हटलं. त्या दोघांचे नावं तर आता घेतलेच. परंतु नावं सुचवताना आम्ही जात, पात, पंथ ह्या कुठल्याही गोष्टी लक्षात न ठेवता फक्त कॅन्डिडेट कसा आहे, तो योग्य आहे की नाही, त्याची इंटिग्रिटी चांगली आहे की नाही, त्याचा कायद्याचा अभ्यास आहे की नाही, त्याला कायद्याचं ज्ञान आहे की नाही, फक्त याच गोष्टीकडे आम्ही बघत असतो. मगाशी दत्तासाहेबांनी अपेक्षा केली की माझ्याकडून आणि माझ्यानंतर सूर्यकांत साहेबांकडून त्यांना खूप अपेक्षा आहेत. But I always consider that I am only first amongst the equals. The Supreme Court should work as a Supreme Court and not the court of the Chief Justice of India. It should be the Supreme Court of all the judges. आणि मला आनंद आहे की whatever decisions we have taken during the period of Justice Sanjeev Khanna or during my period, decisions of
the Chief Justice of India, but they are all the judges of the decisions of the Supreme Court of India, taken by all the judges of the Supreme Court unanimously. आता चांदूरकर साहेब आले आहेत. चांदूरकर साहेबांमध्ये आमचा थोडा बहुत साठ आणखी नागपूरचं असल्यामुळे बरेचदा आम्ही बेंचेसशी शेअर केले. त्यावेळेला टीकाही झाली आमच्यावर की आम्ही सुपरसेशन केलं. परंतु एवढंच सांगू शकतो की कॉलेजियमचा जो निर्णय होता तो युनानिमस निर्णय होता आणि जो निर्णय घेतला गेला तो सर्व गोष्टींचा विचार करून घेतला गेला. मी या प्रसंगी त्यांचंही अभिनंदन करू इच्छितो की औरंगाबादशी माझं अजून एक नातं राहिलेलं आहे. मी ज्यावेळेला मुंबईला होतो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मुंबईला वाटते सिनियर जज होतो 3 किंवा 4 नंबरवर. तर त्यावेळेचे रजिस्ट्रार ज्युडिशियल आले. ते म्हणाले की सर तुम्हाला सिनियरिटीप्रमाणे लॉ क्लर्क मिळू शकतो. माझा एक ओळखीचा मुलगा आहे त्याला तुम्ही ठेवता का. त्यावेळेला लॉ क्लर्क्स काय असतं ते आम्हाला माहीत नव्हतं. नवीन नवीन कन्सेप्ट होत्या आणि त्यावेळेला त्याचं आडनाव वर्मा असल्यामुळे ठेवलं मी. माहीत असतं की वर्मा नाही वरम्मा आहे. ते एखाद्या वेळेला कारण की भरत वर्माजी माझ्या बऱ्याच वेळेला रिसिव्हिंग एनर्जी राहील. थोडं मला वाटतं ते तोंडापुढे हात ठेवून आलेत. परंतु त्यानंतर मग तो थांबला होता की सुप्रीम कोर्टात जाईपर्यंत मी थांबेल. पण माझं सुप्रीम कोर्टात जायचं मग नाही जायचं असं एक 7-8 महिन्याचा काळ खंड होता. त्यालाच म्हटलं शेवटी की तू जाऊन आता वकिली सुरू कर. आणि मग त्यानंतर विभागाने मे 2025मध्ये ज्यावेळेला माझी ओथ झाली त्या ओथला तोही आला होता. मग मी त्याला विचारलं की म्हटलं तू इथे लॉ क्लर्कशिप करू इच्छित काय. आणि ही अग्रीड. पहिल्याच दिवशी ज्यावेळेला आमचा बेंच होता अरुण मिश्रा साहेबांसोबत, अरुण मिश्रा, सूर्यकांत साहेब आणि मी. आणि सुट्टीमध्ये मिश्रा साहेबांनी एक फायनल हिअरिंग करता मॅटर ठेवलं होतं आणि ते आम्ही ऐकलं त्या दिवशी. आणि बेंचवरून उतरल्या मला अरुण मिश्रा साहेब म्हणाले की काय वाटतं याच्यामध्ये. त्यांना म्हटलं असं वाटतं तर बरे लिखलो. म्हटलं पहिलाच दिवस सुप्रीम कोर्टात. मग सुप्रीम कोर्टामध्ये त्या दिवशी मग कुटुंबीय वगैरे सगळे ओथला आले होते. त्यांना मुंबईला रवाना केलं आणि मग आम्ही दुसऱ्या दिवशी जजमेंट लिहिलं. ते रिपोर्टेडही झालं. आणि म्हणून माझं जे सुप्रीम कोर्टाचं पहिलं रिपोर्टेड जजमेंट आहे त्यातही औरंगाबादचा हातभार आहे. आज माझे 3 लॉ क्लर्क इथे उपस्थित आहेत. आपल्या सर्वांना जजचं काम दिसतं ते फक्त जजचं दिसतं, पण त्यामागे सगळ्यांचा एक हातभार असतो, योगदान असतं. लॉ क्लर्कसुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये महत्त्वाची भूमिका निभावतात. कारण की रोजच्या 60-60, 70-70 मॅटर्स वाचणं हे ह्युमनली इम्पॉसिबल असतं. त्यामुळे तुमचे लॉ क्लर्क, तुमचा स्टाफ, या सगळ्यांचं त्याच्यामध्ये योगदान असतं. आज श्रीरंग वर्मासोबत अभिषेक कर्णिक, वरद किलोर, माझे सुरुवातीचे जे लॉ क्लर्क होते पहिल्या बॅचचे ते उपस्थित आहेत. मगाशी सर्वांनीच उल्लेख केला तात्यासाहेबांचं जे सामाजिक न्यायाचं कार्य होतं ते पूर्वीपासून त्याची माहिती होती. तात्यासाहेब BN देशमुख आणि माझे वडील हे एकाच वेळेला विधान परिषदेचे सदस्य होते. मला वाटते महाराष्ट्रातलं ते एकमेव उदाहरण असेल तात्यासाहेबांचं की जे राजकारणात राहिल्यानंतर जजशिप म्हणून त्यांची नियुक्ती झाली. औरंगाबाद बेंचला एक सामाजिक आणि आर्थिक न्यायाची परिसीमा देण्याचं महत्त्वाचं काम त्यांनी केलं आहे. या प्रसंगी त्यांच्या प्रसंगी मी नतमस्तक होऊ इच्छितो.
औरंगाबाद बेंचला स्थापन करण्यामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर AR अंतुले, तत्कालीन कायदा मंत्री शिवाजीराव निलंगेकर पाटील आणि त्यावेळचे चीफ जस्टिस VS देशपांडे या तिघांमुळेच औरंगाबाद बेंच स्थापन होऊ शकलं. आणि आज या बेंचला जे मोठं स्वरूप असं आलेलं आहे त्याकरता मला वाटतं अगोदर फार मोठ्या चळवळी कराव्या लागल्या. चळवळीशिवाय काही मिळत नसतं. आणि लहानपणापासूनच बाबासाहेब आंबेडकरांचे जे विचार आहेत ते वडिलांच्या सोबत राहत असल्यामुळे त्या विचारांसोबतच मी मोठा झालो. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला वकील होण्याची माझी इच्छा नव्हती. वडिलांच्या निर्णयामुळे मी वकील झालो. त्यावेळेला उच्च न्यायालयाचा न्यायाधीश होऊ की नाही असा संभ्रमात परिस्थितीत होतो. त्यावेळेला वडिलांनी म्हटलं की जर तू वकिली करशील तर पैसा कमावशील, रोख्याने पैसा कमावशील, परंतु जर न्यायाधीश म्हणून कार्य करतील तर बाबासाहेब आंबेडकरांचं जे सामाजिक आणि आर्थिक न्यायाचं स्वप्न आहे ते पूर्ण करण्याच्या दृष्टीनं एक हातभार लावू इच्छितो. आणि म्हणून न्यायदानाचं कार्य करताना जस्टिस, लिबर्टी, इक्वॅलिटी आणि फ्रॅटर्निटी या 4 स्तंभांवरती जी आपली राज्यघटना उभी आहे त्या 4 स्तंभांनी जे निर्देशक तत्त्वे दिलेले आहेत आपल्या PMLमध्ये त्यानुसार माझं काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मला वाटत नाही की जर प्रत्येक न्यायमूर्तीनं, न्यायाधीशांनी घटनात्मक तत्वांशी जर आपली बांधिलकी ठेवली, घटनात्मक मूल्यांशी आपली जर बांधिलकी ठेवली तर कार्य करण्यास काही कठीणात येईल. शेवटी न्यायदानाचं कार्य हे म्हणजे इट्स नॉट अ सर्व्हिस, इट्स नॉट अ जॉब. 10 ते 5 जॉब नाही आहे. इट्स अ सर्व्हिस टू द नेशन, इट इज अ सर्व्हिस टू द सोसायटी. ते एक सतीचं वाहन आहे. इट्स लाईक वॉकिंग ऑन अ टाईट रोप. आणि ते करण्यासाठी जर तुम्ही तुमच्या शक्तीशी जरी एकरूप झाले, घटनात्मक मूल्यांशी एकरूप झाले तर की आपलं कार्य करण्याला कोणालाही काही कठीण जाईल. आणि माझ्या 21.5 वर्षाच्या कारकिर्दीत की या मूल्यांना जपण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढच्या जो कालखंड उरलेला आहे त्या कालखंडात सुद्धा निश्चितच प्रयत्न करेल. औरंगाबाद बेंचने जे भरपूर प्रेम दिलेलं आहे त्या प्रेमाचा वर्षाव केला आहे. त्या प्रेमातून मी उतराई होऊ इच्छित नाही, कारण की मी तुमचाच आहे आणि तुम्ही माझेच आहात. त्यामुळे या प्रसंगी फक्त मी आपल्याला एवढाच आशीर्वाद मागेल की आपण आतापर्यंत जे प्रेम दिलेलं आहे ते प्रेम असंच अखंड राहावं आणि माझ्या हातून या देशाची, या समाजाची, या घटनेची चांगल्या रीतीनं सेवा घडत राहावं ही आशीर्वाद आपल्याकडून मागतो आणि माझे लांबलेले 2 शब्द संपतील. धन्यवाद. राहू